सांस्कृतिक सर्वांना एकदा नमस्कार। नवीन लोकांसाठी माझा परिचय, माझं नाव बालाजी सवडकर, प्रॉपर मी हिंगोली जिल्ह्यात आहे। जसं तुम्ही आज पहिल्यांदा हा प्रोग्राम बघण्यासाठी आले, आज तुम्ही एवढ्या वेळातला वेळ काढून आज माझ्या सत्काराला उपस्थित झाले, इथं प्रत्येक डिस्ट्रीब्युटरचा आणि नवीन गेस्टचा मी तुमच्या जोरदार टाळ्यांचा वेळ करतो। जर तुम्ही आज पहिल्यांदा आले, असंच पहिल्यांदा गेल्या 5.5 वर्षापूर्वी मला आणून बसवणारे माझ्या आईवडिलाच्या नंतर ज्या व्यक्तीला मी भगवान मानतो, 1 ID WTC, 2nd ID ITC, ऑल मराठवाडा, या मराठवाड्यामध्ये कुणाकडेच गाडी नाही असं व्यक्तिमत्व, BMW X5 मिस्टर दत्ताजी लिंबोळे आणि छाया लिंबोळे मॅडमसाठी कोटी कोटी वंदन। जसं तुम्ही आज पहिल्यांदा आले, असं 5.5 वर्षापूर्वी पहिल्यांदा आलो होतो आणि कार्यक्रम बघण्यासाठी आलो नव्हतो की 10-12 हजार रुपयाचं काही काम भेटतंय का, काम बघण्यासाठी आलो होतो। आणि काम बघण्यासाठी आल्याच्या नंतर अपेक्षा एवढीच होती की 10-12 हजार रुपये आपल्या घरामध्ये आले पाहिजे। हे मान सन्मानाचा मी भुकेला नव्हतो, मला मान सन्मानाची काही गरज नव्हती, मला गरज होती 7-8 हजार रुपयाची। याच्या मागचं कारण असं होतं की नांदेडमध्ये एका चांगल्या शाळेवर मी जास्त काही डोनेशन दिलं नव्हतं, 18 लाख रुपये डोनेशन दिलं आणि 4.5 वर्ष अगोदर मी फुकट नोकरी केली मित्रांनो। आणि फुकट नोकरी करत करत मी एका क्लासेसवर क्लास घ्यायचा आणि क्लासच्या माध्यमातून कसं कसं माझं घर चालायचं। आणि त्या पिरियडमध्ये हा प्रोग्राम बघण्यासाठी आलो। हा प्रोग्राम ज्यावेळेस बघितला त्या दिवशी एका डोक्यामध्ये गोष्ट क्लिक झाली। त्या दिवशी एक विचार केला होता, मी मास्तर म्हणून रिटायरमेंट जरी झालो तरी माझे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, का तर कुणाला तरी उलटे आग जर लागली असेल तरच या बिझनेस मध्ये सक्सेस होतं मित्रांनो। माझं कारण असं होतं, मला पैशाचं काही वाटत नव्हतं, मला मान सन्मानाची गरज नव्हती, मला एकच गरज होती, मी ज्या शाळेवर नोकरी करायचा तिथला जे संस्था चालक होता, ज्या दिवशी माझ्याकडे 2 डिग्री असते वेळेस, ज्यावेळेस माझे वडील त्या संस्था चालकाच्या पाया पडायचे की माझ्या मुलाला घ्या साहेब तुम्ही, तर एक संस्था चालकाचं वाक्य होतं की तुमची अवकात नाही आमच्या संस्थेवर नोकरी करायची। त्याचं एकच वाक्य होतं आणि माझ्या वडिलाच्या देखता ते वाक्य बोलला आणि ती गोष्ट ज्यावेळेस कार्यक्रम बघत होतो त्यावेळेस त्या अंतकरणात लागली होती मित्रांनो। मला गॅरंटी होती की आपण मास्टर जरी झालो, रिटायरमेंट जरी झालो तर या संस्था चालकाचा बदला घेऊ शकत नाही, त्या संस्था चालकावर आपण पैसे कमवू शकत नाही। मात्र ज्यावेळेस हा धंदा बघितला त्या दिवशी डोक्यात विचार आला, काय बी हो, किती बी लोक नाही म्हणू, हा बिझनेस सोडायचा नाही। आणि एक कार्यक्रम बघून गेल्याच्या नंतर मला रात्री बी झोप पडायला लागायची नाही। माझ्या डोक्यामध्ये एकच स्वप्न, कधी पैसे येतात आणि कधी मोठा होणार। मी माझ्या सिनियरला सांगायचा, सर मला काही बी काम लावा, माझ्या घरामध्ये पैसे आले पाहिजे सांगा, मला किती बी लोक नाही म्हणू द्या तरी मला सांगा, मी काय करू, मला पैसे आले पाहिजे। आणि हा बिझनेस सुरुवात केली मित्रांनो। पहिल्यांदा जातात लोक नातेवाईकाकडे, मी पहिल्यांदा नातेवाईकाकडे गेलो, ते नातेवाईक मला हसायचे। आता मास्तर की सोडून दिली आणि लोक पकडायचं काम सुरू केलं का? काही नातेवाईक असे म्हणायचे, याला संस्थेवर काढून टाकलं म्हणून असा धंदा सुरू केला। काही नातेवाईक म्हणायचे हे टोप्या लावायचा धंदा आहे, काही नातेवाईक म्हणायचे लोकांना फसवायचा धंदा आहे। आता माझ्या मित्रांनो, फसवायचा धंदा असता एवढे लोक माणसाला आले असते का हो? आले असते का? लोकांना बुडवायचा असता तर तुमच्यासारखे चांगले लोक, प्रतिष्ठित लोक 2-2.5 तास बसले असते का हो हॉलमध्ये? त्या दिवशी कळालं, नातेवाईक नाही म्हणले, लांबच्या लोकांकडून बिझनेस चालू केला। आज माझे टॉप लीडर, माझ्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणारे, माझे 2 NTC, माझे 4 RTC आणि माझ्या जवळपास 27 आणि अबाव STC आणि डिस्ट्रीब्युटर टू माझे STC लोकांची मेहनत मित्रांनो। या सगळ्यांनी मला सुरुवातीला नातेवाईकांनी साथ नाही दिली, आता माझ्या टीमनं साथ दिली आणि या टीमच्या माध्यमातून थोडी मेहनत करत गेलो, थोडी मेहनत वाढवली
आणि माझ्या मला सिनियरनं सांगितलं, सर तुम्ही घर घ्या. मला घराची गरज नव्हती, मला गरज होती गाडीची. का तर मी ज्या संस्था चालकाला बघायचा ते पायावर पाय ठेवून मला ताईट बोलायचा, तुला कळत नाही का? तर बापाला सांगता येत नाही लवकर पैसे भरायचे. मला वाईट वाटायचं गाडी घ्यायची पहिल्यांदा. त्या बिझनेस मध्ये मी लोकांच्या गाड्या बघितल्या. मी पहिल्यांदा माझ्या खानदानामध्ये मला कोणी गाडी आणायला बोलवायचं नाही. कोण बोलवतो गरीबाला, कोणी शोरूमला बोलवतो का गरीबाला या गाडी घ्यायची म्हणून. आता पहिल्यांदा बिझनेस मध्ये आलो होतो तो कृष्णा मिटकरची मी गाडी बघायला गेलो. मी विचार केला कृष्णा मिटकरची गाडी येऊ शकते तर बालाजी सवंडकरची पण येऊ शकते. त्या दिवशी विचार केला आणि काम करत गेलो. या बिझनेस मध्ये 1.5 वर्षामध्ये घर मी घेतलं आणि गाडी मी घेतली. धंद्याची ताकद आहे. हा बिझनेस करत गेलो आणि कोरोना आल्याच्या नंतर लोक मला हसायचे. आता बघू ते लोक कसे एकत्र येतात. नातेवाईक म्हणायचे हवेमध्ये गाडी घेतली ना, आता बघू हप्ते कसे फेडतो. मी त्या नातेवाईकाला म्हणतो हप्ते तर मी फेडणार आणि याच्यापेक्षा मोठं मी तुम्हाला करून दाखव. या कोरोनाच्या पिरियड मध्ये हा बालाजी सवंडकरनं आप कमाईच्या नांदेडमध्ये 1.5 गुंठा जमीन घेतला. जमिनीची किंमत जास्त नाही, आजच्या घडला 75 लाखापेक्षा जास्त धंद्यात. पुन्हा मेहनत वाढत गेलो. आज महिन्याला जास्त काही पैसे भी कमवत नाही, प्रत्येक महिन्याला 3 ते 4 लाख कमवत्या. धंद्याची ताकद आहे. आलो होतो एकच वाक्य डोक्यामध्ये आता पण लागतं. जे संस्था चालक माझ्या वडिलाला बोलले होते ना, त्याच्याकडे होती फॉर्च्युनर. जेव्हा त्या फॉर्च्युनर मध्ये माझ्या बापाला बोलला होता ती आग माझ्या आज बी आहे आणि मी तुम्हाला प्रूफ करून दाखवणार. जे माणूस माझ्या वडिलाला बोलला त्याचा दोष नाही मित्रांनो, त्यानं माझी मला अवकात दाखवली. अवकात. जवरक माणसाला कोणी अवकात दाखवत नाही तवरक माणूस कधी मोठा बी होत नाही. त्या दिवशी मला अवकात दाखवली आणि मी गॅरंटीला सांगतो काही महिन्यानं एखाद्या वर्षानं मी त्याच्यापेक्षा 10 लाखांना तरी जास्त गाडी घेईन. आणि त्याच व्यक्तीला या स्टेजवर आणणार, त्यांच्या पाया पडल. का पाया पडल? ते माझ्यासाठी भगवान आहे. जवळक आपल्याला जागा नाही दाखवत ना कोणी, त्यावेळेस आपल्याला आपलं कळत नाही मित्रांनो. त्या माणसाने मला जागा दाखवली म्हणून आज या जागेवर. जर जागा नसती दाखवली आज मी जागेवर राहिलो नसतो. तर त्यासाठी माझ्या अचिव्हमेंट मध्ये मला काही सहकारी लाभले मित्रांनो. आज त्यांचं मला नाव घ्या आनंद वाटतं. सुनील जाधव सर, कृष्णा मिटकर सर, संजय नराळे सर, उदय परदेशी सर, नारायण मानकरी सर, पिराजी लिंबोळे सर, एम के पाईकराव सर, नाईक नवरे सर, या सगळ्यांनी माझ्या अचिव्हमेंट मध्ये याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. यांनी मला खूप काही मदत केली आणि यांच्या मदतीमुळं आज मी इथपर्यंत पोहोचलो मित्रांनो. आज ज्या व्यक्तीनं तुम्हाला हॉलमध्ये आणलं, तुमच्या 200-400 रुपयासाठी नाही आणलं मित्रांनो, तुमचे 10,000 घेण्यासाठी नाही आणलं, तुम्हाला चांगली जिंदगी देण्यासाठी आणलंय. फक्त आणणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा. आणणाऱ्या व्यक्तीवर जर तुम्ही विश्वास ठेवला, 2-3 वर्ष प्रामाणिक मेहनत केली, आज मला 5.5 वर्षामध्ये जे अमाऊंट दाखवलं सिलिंग अमाऊंट 2,10,000 या धंद्याच्या माध्यमातून मी पण घेतलं मित्रांनो. धंद्याची ताकद. मी जर एखादा प्रतिष्ठित असतो तर एकटा विमानाने गेलो असतो. आतापर्यंत मी जास्त लोक काय फिरून आणले नाही. 1300 पेक्षा जास्त लोक प्लेन न फिरून आले. धंद्याची ताकद आहे. आज तुम्ही एकच काम करा, आणणारा व्यक्ती सांगत असेल त्याच्यावर विश्वास ठेवा. 2-3 वर्ष प्रामाणिक मेहनत करा. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.